शाळेमध्ये, पण 7वीला असताना लक्षात आलं की नाही, काहीतरी करायला पाहिजे. त्यावेळी एक सराव परीक्षा असायची, 5 पेपर तुम्हाला मिळायचे आणि ते तुम्ही पूर्ण टाइम लावून त्याला सॉल्व्ह करायचं आणि पुणे बोर्डामध्ये येऊन ते पूर्ण सराव पेपर तुमचे बघितले जातात आणि तुम्हाला सांगितलं जाते की इथे चुका होत आहेत, इथे तुम्ही सुधारणा करू शकता, व्याकरण वाढवू शकता. ते मला पुस्तक कधी मिळालं नाही. त्याची उणीव नेहमीच राहिली. जेव्हा लातूरला ऍडमिशन भेटलं त्यावेळी त्या बस स्टँडवर, त्या डेपोमध्ये जेव्हा त्या बुक स्टॉलवर ते दिवाळी अंक पाहिला त्यावेळेस मात्र डोळ्यात पाणी आलं. असं ती जिद्द प्रत्येक वेगवेगळ्या क्षणामध्ये वाढत गेली. असे अनेक वेगवेगळे प्रसंग आहेत ज्याच्यामध्ये ही जी चिकाटी आहे ना, त्याच्यामध्ये 2-3%, 10% भरच पडत गेली. नाही, पण म्हणजे लातूरला ऍडमिशन मिळण्यामध्ये काही अडचण नाही आली? नाही, मार्क चांगले होते. मार्क चांगले होते. मेरिटमध्ये 3-4% कमी होते. त्यामुळे दयानंद भेटलं, जरा शाहू भेटलं नाही. शाहू कॉलेज त्यावेळेस फार प्रसिद्ध होतं. म्हणजे मेरिटच्या मुलांनाही न मिळण्या इतकं? नाही, मेरिटमध्ये कमी पडले होते कारण तिथे फार कॉम्पिटिशन खूप जास्त आहे लातूरमध्ये. आणि मी म्हणेल की सुदैव होतं माझं की मला डॉक्टर कधी बनायचं नव्हतं, पण मराठवाड्यामध्ये आज तरी परिस्थिती बदललेली, पण मराठवाड्यामध्ये नेहमीच डॉक्टर बनावा म्हणजे चांगले पैसे कमवेल ही आपल्याकडे कन्सेप्ट होती. पण मला काही ते जमलं नसतं आणि मला इंजिनियर व्हायचं होतं, तर मी माझं नशीब समजतो की मी दयानंद कॉलेजमध्ये लँड झालो. आणि मग नंतर COAPला ऍडमिशन मिळाली. COAP सुद्धा म्हणजे महाराष्ट्रातलं काय, भारतातलं फार महत्वाचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे. तर तिथं काय पहिल्याच लिस्टला नाव लागलं वगैरे असं झालं? नाही, पहिल्या लिस्टला नाही लागलं. खरं तर मेटलर्जी ही ब्रँच जी आहे ना, त्यावेळेस ते 70-30% असायचं. 70% पुणे प्रभागातल्या लोकांना मिळायचं, 30% मराठवाड्यात यायचं. आणि मी नशीबवान मानतो की मला ती ब्रँच मिळाली, जेव्हा की मेटलर्जी का मेट्रोलॉजी हे मला काही माहिती नव्हतं. घरामध्ये एवढा शिक्षणाचा अंधार की वडिलांना म्हणलं पुणे भेटलं, चांगलं झालं बाबा. काय भेटलं तर मेटलर्जी, त्यांना काय माहिती मेटलर्जी, सिव्हिल मेकॅनिकल एवढं माहिती होतं. पुणे का याच्याबद्दल तर मी सांगितलंच की पुण्यामध्ये भविष्यामध्ये पुढे जायचं, याच्यामुळे पुणे ब्रँच कुठली आहे ही बघितली नाही, पण त्याच ब्रँचमध्ये सोनं करायचं ठरवलं. आणि किंबहुना मेकॅनिकलला बदलायचं का असं पहिल्या वर्षात मला एक संधी पण मिळाली होती. पण एक कुठेतरी मला एक आविष्कार झाला की आपण हे मेटलर्जीमध्येच राहू, कारण मेटलर्जीमध्ये फार कमी लोक आहेत. आपल्याला काय कॉम्पिटिशन तोडायची आहे ना, स्पर्धा फार जास्त आहे. जर्मनीमध्ये पण तेच केलं का, मेटलर्जी किंवा फाउंड्री, कारण